डायरेक्ट, इनडायरेक्ट, त्याला इंग्लिश मध्ये नरेशन सुद्धा म्हणतात. नरेशन म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीने, आता समजा राज आहे आणि रोहन आहे, बरोबर, राज आणि रोहन, 2 मिनिटं इकडे या समोर दोघे पण. राज काहीतरी सांगतोय, कुणाला सांगतोय, रोहनला सांगतोय. राज काय म्हणणार की मी खूप बिझी आहे, ठीक आहे, किंवा मी आनंदी आहे. काय म्हणणार, मी बिझी आहे, मी आनंदी आहे असं म्हण. मी आनंदी आहे. हां, आता इंग्लिशमध्ये तो काय म्हणणार, राज सेड आय एम हॅपी. ठीक आहे, हा काय म्हटलाय, याला मन बरं त्याला, आय एम हॅपी. ठीक आहे, जातो तू इकडे. त्यांनी काय म्हटलंय, आय एम हॅपी. आता तुला यांना सांगायचंय, मराठीत सांग किंवा इंग्लिशमध्ये सांग, तो काय म्हटलाय ते सांग. राज म्हणाला की तो आनंदित आहे. व्हेरी गुड. राज म्हणाला की तो आनंदित आहे. तो म्हणणार, आता हा मी म्हणणार आहे का, का, कारण तो राजबद्दल सांगतोय ना. जा, लेडीज असतात बघा, माहित आहे का, लेडीज खूप खूप बडबड करायला आवडते, कारण काम आवरलं की मग रिलॅक्स काय करायचं. मग जी अब्सेंट असली, म्हणजे गल्लीतली जी काही असेल, ती जर व्यक्ती नसेल तर तिच्याबद्दल बोलायचं, ती तुझ्याबद्दल असं म्हणत होती, तिने तसं सांगितलं, त्यांचे ते ना, हां त्यांचे ते ना, त्यांनी असं असं केलं होतं, होतं की नाही. हां, तुम्ही पण सांगतात, जर 2 फ्रेंड असेल, वैभव आणि तुझं नाव आरुष, वैभव आणि आरुष, जर समजा दोघांमध्ये भांडणं झाले, ठीक आहे, मग आरुष नाही इथे, वैभव सांगतोय युवराजला, त्याच्याबद्दल सांगताना तो काय करणार आहे, इकडचं तिकडचं 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 सगळं तो कसा कसा म्हटला तो सगळं त्याला सांगून देणार आहे. तो तुझ्याबद्दल असं म्हणत होता बरं, तो तुझ्याबद्दल तसं म्हणत होता बरं, म्हणतो ना. तेच हे सगळं डायरेक्ट इनडायरेक्ट चुगलिया, तेच हे सगळं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये. डायरेक्ट म्हणजे जो बोलला, जसं की राज बोलला की मी काय आहे, आनंदी आहे, आणि याने सांगितलं की तो आनंदी आहे, तो असं मला म्हटला होता. ठीक आहे. इनडायरेक्ट म्हणजे काय, मग की एखादा व्यक्ती बोललाय, आपण तिसऱ्या व्यक्तीला ते सांगतोय. आणि डायरेक्ट म्हणजे जो व्यक्ती बोललाय तो. ठीक आहे, मराठीमध्ये कळतंय ना, हिंदीमध्ये सांगायचंय, ठीक आहे. मग आपण एकदा बघून घेऊ डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच, when we write the exact word spoken by a person, जो काही राईट द एक्झॅक्ट वर्ड, एक्झॅक्ट तेच वर्ड जे की बोलले गेलेले त्या व्यक्तीकडून. मग त्याचा फॉर्मॅट कसा असतो डायरेक्ट स्पीचचा, तर स्पीकर असतो, स्पीकर जे काही बोललाय, स्पीकर सेड, तो काहीतरी म्हणतोय, आणि जे काही तो म्हटलाय, जे काही त्याचं सेंटेन्स आहे, जे काही त्याचं स्टेटमेंट आहे, ते आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं असतं. असा डबल इन्व्हर्टेड कॉमा असतो तो एक्झॅक्ट वर्ड किंवा ते सेंटेन्स. मग जसं की आपण एक्झाम्पल बघूया. आर्या सेड, आर्या म्हणाली आय एम बिझी. आर्या काय म्हणाली, आय एम हॅपी. सॉरी, आर्या सेड आय एम हॅपी. पण याचं इनडायरेक्ट करायचंय आपल्याला. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय ते बघूया एकदा. मग व्हेन वी रिपोर्ट द मिनिंग ऑफ व्हॉट समवन सेड विदाउट एक्झॅक्ट वर्ड. मग त्याचा फॉर्मॅट कसा येणार, स्पीकर सेड, तो म्हणाला की, म्हणून आपल्याला दॅट लावायचंय. त्यांनी जसं सांगितलं रोहननी, राज म्हणाला की, काय म्हणाला की तो आनंदी आहे. इथे रिपोर्टेड वर्ड्स, जे की रिपोर्टेड वर्ड्स आहेत. मग बघा त्याचं कसं बनणार आहे. आर्या सेडचं डायरेक्ट मध्ये कसं, इनडायरेक्ट मध्ये. डायरेक्ट सेंटेन्स आहे आर्या सेड आय एम हॅपी. त्याचं इनडायरेक्ट कसं करते बघा मी. आता हे जे कॉमा आणि हे डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे ते एकदा काढून टाकायचे इनडायरेक्ट स्पीच करताना. आर्या सेड जसंच्या तसं लिहिलं, ठीक आहे. हे काढल्यानंतर तुम्हाला हा वर्ड लिहायचा आहे कंजंक्शन म्हणून, दॅट. आर्या सेड दॅट, आर्या म्हणाली की, काय काय म्हटली होती ती, आय एम हॅपी. पण हे दुसरं कोणीतरी सांगतंय ना. आर्या सेड दॅट, आईचं काय होणार मग, शी वॉज हॅपी. एमचं होणार वॉज. मग मॅडम आयचं शी कधी होणार, एमचं वॉज कधी होणार, तर त्यासाठी आपण हे टेबल लिहिलेत, बघून घ्या. प्रोनाउन कोणता असल्यानंतर काय होणार. जर डायरेक्ट स्पीच मध्ये आय असेल तर तिकडे इनडायरेक्ट मध्ये ही किंवा शी करायचे. मग हे ही कधी करायचं तर शी कधी करायचं. हा, पण हे कधी कसं ओळखायचं तुम्ही. आय असल्यानंतर ही करायचंय बाबा, मग हे कधी कसं ओळखणार. मुलगा असेल तर ही लिहिणार तुम्ही, हा मुलगी असेल तर शी लिहिणार. माय असेल, आता हा माय
वाक्यामध्येच कळेल की माय कोण आहे, लेडीज आहे की माणूस आहे. जर लेडीज असेल तर हर लिहावं लागणार आणि जर बॉय असेल तर हीच. तसं यूच आहे, वीच आहे, आरच आहे. पुन्हा टाइम बघा चेंज. आता इथे टुडे, टुडेचं इनडायरेक्ट मध्ये दॅट डे होतं. टू नाईटचं दॅट नाईट असं का होतं बरं? तर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. राम लिहू नका, फक्त तुम्हाला याच्यासाठी देते. राम सेड टू रावण. राम सेड टू रावण काहीतरी म्हटलंय म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये येणार. अवतरण चिन्ह असं म्हणतो आपण त्याला. राम सेड टू रावण आय किल यू टुडे. आय किल यू टुडे. राम कुणाला म्हणालाय? रावणाला म्हणाल. काय म्हटला? की मी तुला आज मारणार आहे. ही कधीची गोष्ट आहे? आजची? कालची? राम रावण काल भेटले का तुला? हो, खूप जुन्या काळातली आहे ती. राम रावण आता आहेत का? नाहीयेत. राम सेड टू रावण, तो तेव्हा म्हणालाय ना. काय म्हटला होता? आय किल यू टुडे. मग आता आपल्याला इनडायरेक्ट करताना आपण टुडे म्हणू शकतो का? राम रावण त्रेतायुग, किती वर्ष पुराणी गोष्ट आहे ती. मी तुला उद्या पण आज मारणार आहे ना, म्हणून मी विलचा यूज नव्हता केला. राम सेड टू रावण आय विल किल यू टुडे. मग हा टुडे कधीचा आहे? हा त्या काळात त्यांनी म्हटलेला आहे. आपण आज तसं नाही म्हणू शकत. आपण आज म्हणण्यासाठी आपल्याला दॅट डे म्हणावं लागेल ना. तेव्हा झालंय त्यांचं बोलणं. कळतंय का इनडायरेक्ट मध्ये आपण हे का चेंज करतोय? कळलं का? चला मग आता आपण सेंटेन्स घेऊ. मग सोपं जाईल. क्रिकेट आवडते. मग इनडायरेक्ट स्पीच करताना कसं कराल तुम्ही? ही सेड तर पुन्हा सेम नाही. ही सेड तो म्हणतोय. ही इनडायरेक्ट मध्ये नाही, ते प्रोनाउन कडे जातोय तू. आय असल्यानंतर त्याचं ही आपल्याला कन्वर्ट करायचं इनडायरेक्ट मध्ये. इथे जेव्हा आय येईल ना त्याचं. ठीक आहे. आता हे जे आपल्याला सब्जेक्ट किंवा रिपोर्टर जसा दिलेला असतो तो चेंज नाही करू शकत आपण. तो तसाच घ्यायचा आहे. राज म्हणाला, रोहन म्हणाला, ते नाही चेंज करू शकत. येस, फक्त डबल इन्व्हर्टेड कॉमा मधलं सेंटेन्स चेंज करायचं असतं, बाकी काहीच नाही. रोहन. हा चला मग ही सेड जसंच्या तसं येणार. ही सेड. पण मी काहीतरी सांगितलं होतं, डबल इन्व्हर्टेड कॉमा कट करून त्याच्या जागेवर काय घेणार आहोत आपण? दॅट. ही सेड दॅट. आईचं काय होणार? ही. लाईक पास्ट बनणार तिकडे. पास्ट. लाईक क्रिकेट. डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकले. दुसरा क्वेश्चन. आता तुम्ही आन्सर द्या. जमतं का बघा. रीता सेड तसंच येणार आहे. रीता सेड दॅट. हा ठीक आहे. एक मिनिट. हा इथपर्यंत मी आले. हा राज सांग. Rita said that her brother is doctor. ओके. आणखी थोडासा चेंज करायचा आहे फक्त. थोडासा. हर ब्रदर बरोबर सांगितलं ना तू. हर ब्रदर, फक्त इथला चेंज थोडासा करायचा आहे. कारण कुठलाही टेन्स असेल तर आपण चेंज करतोय बघा. एम इज. हा डायरेक्ट सेंटेन्स. एम इज. प्रेझेंट असलं तर पास्ट करायचं आहे. प्रेझेंट असलं तर पास्ट करायचं आहे. पास्ट असलं तर पास्ट पार्टिसिपल केलाय इकडे बघा. हे बघून घ्यायचंय करताना. मग काय येणार? कोण सांगतं? हा उत्कर्ष. व्हेरी नाईस. रीता सेड दॅट हर ब्रदर. मोठे मुलं, 5वीच्या मुलीने सांगितलं हर ब्रदर वॉज. आता हे चेंज होणार आहे का? डॉक्टर ब्रदर, ब्रदरचं सिस्टर, डॉक्टरचं काही इन्स्पेक्टर वगैरे असं काही होणार आहे का? नाही. त्यात काय चेंज होणार आहे? दॅट हर ब्रदर वॉज अ डॉक्टर. चेंज फक्त टेन्स होणार. शी सेड आय विल कॉल यू टुनाइट. शी सेड आय विल कॉल यू. आय विल कॉल यू.
ओरली सांगा मला. कॉल यू टू नाईट. कोणाला सांग पहिलं. थांबा त्याला सांगू दे. She said that she call शी सेड दॅट she call you. शी कॉल यू. हां युवराज. She said, I will call you that night. शी सेड आय विल. थोडंसं सेंटेन्स राहिलं, हे टेन्स राहिला, फक्त चेंज करायचं. हां बाकी करेक्ट होतं तुझं, फक्त टेन्स. हां She said that I would call you tonight. तू ना आता तू हे करेक्ट सांगितलं तर हे चुकवलं. हां जेनिफर बताव. Said I will call you at night. चुकलं त्याने गलत लिखा सेंटेन्स बघ. She said that I would call you that day. शी सेड दॅट I would call आय you that वुड day. कॉल. That night. ठीक आहे बताओ. She said, I would call you that night. ठीक है. शी सेड दैट. किसके लिए? किसके लिए ना? किसके लिए? शी सेड आय विल कॉल यू टू नाईट. तिने मला म्हटलं मी तुला काय करेल, रात्री कॉल करेल. हां शी सेड आय विल कॉल यू टू नाईट. मराठीत पुन्हा एकदा ऐका. ती म्हणाली की ती काय करणार आहे, मला कॉल करणार आहे. मग यूचं काय येणार, मी येणार ना. शी सेड दॅट आय वुड कॉल मी दॅट डे, सॉरी दॅट नाईट. सेड माय मदर इज अ टीचर. रोहन सेड माय मदर इज अ टीचर. आता हे एकदम इझी, त्यात जास्त काही नाही. हां सांगा. Rohan said that his mother was teacher. करेक्ट. Rohan said that his mother was teacher. रोहन हिज मदर वॉज टीचर. तुम्हाला आर व्हेरी इंटेलिजंट. द टीचर सेड. अगोदरचं काय त्याचं काही बघायचंच नाही तुम्ही, ते डबल इन्व्हर्टेड कॉमात मी काय सेंटेन्स सांगितलं तेच ऐका. यू आर व्हेरी इंटेलिजंट. काय येईल त्याचं, यू आरचं काय होणार, तुम्हाला म्हटली ती, म्हणजे पर्सनली एकाच व्यक्तीला. जसं की मी राजला म्हटले, जसं की युवराजला म्हटले, जसं की तुला म्हटले. काही Rita said that her brother was a doctor. सही है. रीता ने खुद के बारे में बोला है, तो आप माई बताओगे नहीं, आप क्या करोगे. हर ब्रदर का ब्रदर ही रहेगा, अब ये तो सिस्टर नहीं बनने वाली. रीता सेड दैट हर ब्रदर इज. कहा है उसने, हम पास में बता रहे हैं तो वहां पर क्या आएगा. They had finished our homework. थोड़ा सा गलत. They said that they had finished their homework. वेरी गुड. सही आया. Yes, sir. देखो they said that. We का क्या आएगा, they have का had finished their homework. तो नहीं समझ में आया वो देख लो. अब ये अगला सेंटेंस इनके लिए. फर्स्ट रो. they said that. अभी तो आगे जाना है हमें, स्टार्टिंग में अटक रहे हो आप. they said that. क्या आएगा, had. अब ऑलरेडी ये है यहाँ पर. फिनिश their homework. He said. हाँ वही पर लिखो, रफ नहीं. और डबल इन्वर्टेड कॉमा में लिखना है आपको. I will call you tonight. I will call you tonight. She said that she was called you that night.
she was called you that night. Okay. और She said that she will call you tonight. She said that she would call you tonight. that's it. That हाँ बता. She said she would call tonight. फिर से बता. That she would She call said to that- me. She said that She would call me tonight. tonight का चेंज नहीं होगा. she said that we would call you that night. थोड़ा सा गलत. She said that she would call me at night. At night. Correct. The teacher said. इसे बोला मैंने. सबको बोला. You are very intelligent. The teacher said you are very intelligent. Teacher said that they are very intelligent. Okay. और हाँ. The teacher said that we are very intelligent. The Teacher said that are very intelligent. teacher said that I am very intelligent. I am very intelligent. थोड़ा सा गलत हुआ. प्रेजेंट का पास करते हैं. आई के सामने जो आपने वर्क लगाया वही गलत हुआ. The teacher said that I was very intelligent. वेरी गुड. करेक्ट है. यस. आई वाज. आपने सही बोला. बता देना आपको. ठीक है. डिफरेंट टाइप है सेंटेंसेस के. पहले था असर्टिव यानी जो बात करता था रिपोर्टर वो स्टेटमेंट कैसा होता था. सिंपल पॉजिटिव और निगेटिव वाला. अब यहाँ से एक तो क्वेश्चन वाला होगा. उसके आगे कमांड का होगा. देखते हैं. अब इससे आगे अब दैट का यूज नहीं होगा. भूल जाओ उसे. किसे यूज यूज इफ और वेदर और यस नो क्वेश्चन. अब लिख रहे हैं तो थोड़ा हार्ड लगेगा. यस नो क्वेश्चन. यस नो क्वेश्चन. असर्टिव सेंटेंस. असर्टिव सेंटेंस में आपने देखा निगेटिव और पॉजिटिव. ठीक है. अब आपका है इंटरोगेटिव सेंटेंस. इंटरोगेटिव यानी क्या होता है. क्वेश्चन. क्वेश्चन भी दो टाइप के होते हैं. देख लो अच्छे से सारे. क्वेश्चन दो टाइप के होते हैं. एक होता है यस नो क्वेश्चन. ऐसा क्वेश्चन जिसका आंसर बस यस और नो इतना ही आप दे सकते हो. ऐसा क्वेश्चन जिसका आंसर यस और नो दे सकते हो. अगर मैंने कहा व्हाट इज योर नेम तो आप यस बोलोगे. नो बोलोगे नहीं. तो व्हाट इज योर क्वेश्चन. यस नो क्वेश्चन हुआ नहीं हुआ. मैंने अगर कहा डू यू लाइक मैंगो तो आप यस. तो इतने बड़े ऐसे कुछ बताने की जरूरत है. 10-12 लाइन बस यस बोलते तो मुझे बस हाँ मिक्स फ्रूट. ठीक है. यस नो क्वेश्चन यानी ऐसा क्वेश्चन जिसका आंसर बस आप यस और नो में दे सकते हो. उसे आप बोलते हो वर्बल क्वेश्चन. तो वही क्वेश्चन आपको देखने पहले. फिर WH वाले देखेंगे. जब भी ये क्वेश्चन होते हैं यस नो और WH वाले तो आपको रूल कौन से है देखो यहाँ पर. पहले तो आपको दैट भूल जाना है जो कि आपने असर्टिव में देखे थे. डोंट यूज दैट. अब देखो यूज आपको क्या यूज करना है. फिर डबल इन्वर्टेड कॉमास और कॉमास इसे हटाकर क्या करना है आपको. इफ और वेदर इन दोनों में से एक करना है. कब. जब आपके यस नो क्वेश्चन होते. बाकी सारे रूल्स वैसे ही रहने वाले. और चेंज क्वेश्चन फॉर्म. जो भी क्वेश्चन पूछा गया है आंसर में आपको क्या करना है. उसे स्टेटमेंट फॉर्म बनाना है. देखते हैं हम कैसे करते. देखो डायरेक्ट स्पीच में है शी आस्क्ड डू यू लाइक म्यूजिक. ये कौन सा क्वेश्चन हुआ. यस नो क्वेश्चन. यस नो क्वेश्चन हमेशा हेल्पिंग वर्ब से स्टार्ट होते हैं. आप अगर उसे कैसे पहचान सकते हो. ये हमेशा कहाँ से स्टार्ट होते हैं. हेल्पिंग वर्ब्स. कौन से हेल्पिंग वर्ब्स. डू डज डीड. ये सारे हेल्पिंग वर्ब्स होते हैं. एम इज आर वाज वेयर
ये भी हेल्पिंग वर्ब्स होते हैं। ये अगर हम स्टार्टिंग में लेते हैं तो स्टार्टिंग में लेने से क्या होता है, वो क्वेश्चन पूछा जाता है और उसका आंसर क्या होता है, यस नो क्वेश्चन में दिया जाता है। जैसे कि शी आस्क डू यू लाइक म्यूजिक, आस्क डू यू लाइक म्यूजिक क्या हो रहा है, क्वेश्चन पूछा जा रहा है डू से, ठीक है। तो यही आपको याद रखना है, वर्बल क्वेश्चन जब होता है वर्ब आगे आता है इसलिए उसे वर्ब क्वेश्चन बोलते हैं, वर्बल क्वेश्चन बोलते हैं, उसे यस नो क्वेश्चन ही बोलते हैं। क्यों यस नो, क्योंकि उसका आंसर आपको यस और नो में ही देना है। अब देखो शी आस्क, क्या करना है आपको, डबल इन्वर्टेड कॉमा निकाल देना है इनडायरेक्ट के लिए और उनकी जगह पर लेना है आपको इफ। देखो अब यू की जगह पर क्या आएगा, आई, और लाइक का ईडी, लाइक म्यूजिक, ये हो गया आपका इनडायरेक्ट स्पीच। दूसरा देखो शी आस्क डू यू नो द आंसर, डायरेक्ट स्पीच का सेंटेंस है, डू से पूछा गया है तो आपको करना है शी आस्क डबल इन्वर्टेड निकाल देना है, इफ ज्वाइन करना है वहां पर, आई नो का आएगा न्यू, पास्ट करना है यहाँ पर टेंस, और द आंसर लास्ट वाला क्वेश्चन मार्क हटाया। देखो डू डज डीड, डू यू नो द म्यूजिक, नो का हमने न्यू किया यानी पास्ट करना है, हमेशा वर्ब का आपको पास्ट करना है, वो याद रखना है। प्रेजेंट टेंस का हो पास्ट करना है ना, टेंस चेंज करने हैं आपको, दिए भी है कौन से टेबल चेंज करने हैं, यहाँ पर टेबल दिए है, टेबल में कौन से टेंस होते हैं तो वो क्या होने वाले, डायरेक्ट के इनडायरेक्ट में क्या होने वाले। अब देखो ही आस्क आर यू कमिंग विथ मी, ये वाला क्वेश्चन है, तो चलो आंसर दो, कौन देता है। He asked if I was coming with him. I am. Do you know the answer? He asked if I was coming with him. He asked if you coming with me. He asked if I was coming with him. He asked if I was coming with him. He asked if I was coming with him. She was sad. Sorry, she is sad. Jennifer said she is. Kyoti, I am sad. Jennifer said I am sad. Said that she was sad. Jenny said I like apples. आपके लिए. Aniket said I like apples. Aniket said that he liked apples. He likes apples. Correct. आपके लिए. Divya said I am busy. Divya said I was busy. Divya said she was busy. said that she was busy. Anjali said I like football. Pranjali said that she liked football. He asked, "Are you coming today?" Coming today? Where I क्या हमारे हो? he coming today? She asked if he asked if I was coming today. If I was coming that day. रोहन asked, लिख के दूँ क्या? Asked, did you finish your homework? Rohan asked if I had done
your homework. My He had done my homework. Mother, is the milk hot? Mother asked, is the milk hot? दूध गरम आहे का? आई विचारतीये, milk hot? दूध गरम आहे का? बहुत छोटा सेंटेंस है, बस ये Mother asked if milk was hot. mother asked. The teacher asked, do they understand the lesson? The teacher asked, do they understand the lesson? Do they understand the lesson? Understand the lesson. Change क्या करना है बस आपको? Teacher asked if did they understood lesson. थोड़ा सा गलत हुआ. Understood भी बोला आपने, did भी बोला. Teacher asked if did the त्याला जे कट करायला सांगितलं तेच पुन्हा कर. the teachers asked if understood the teachers asked if they understood lesson. He asked, do you speak English? He asked, do you speak English? He asked whether I speak English. He asked, Whether I spoke English. अच्छे से सुनो. She asked, are they coming tomorrow? She asked, are they coming tomorrow? Ria asked, did you see my notebook? Did you see my notebook? Ria asked if I saw her notebook. No. Had you? Father asked, सबके लिए आ सकता है मीठे. Father asked, can you drive a car? Father asked, can you drive a car? इंटरोगेटिव है क्या सर? हाँ, भैया. बस can का देखना है आपको. If you could. Change नहीं होने वाला. They asked, could you drive the car? गलत. Father asked whether I could drive the car. Will you help me? She asked if I could help you. Would था. Would बोला ना फिर would ही था. Would